नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहता इन्फॉर्मेशन कट आहे YouTube चॅनल. मित्रांनो, अखेर LLB 5 इयरची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. तुम्ही जर मेन वेबसाईटला या ठिकाणी आलात तर तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन याद्या, नवीन लिस्ट जाहीर झालेल्या तुम्हाला दिसत असतील. एकूण 4 लिस्ट यामध्ये जाहीर झालेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, अल्फाबेटिक लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊन त्यामध्ये ऍडमिशन 25-26 मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला LLB 5 इयर यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही इथं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करा किंवा कॉपी करून Google सर्चमध्ये पेस्ट करा. तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्ही पाहत असाल तर एकूण 4 लिस्ट आहेत आणि त्यापैकी एक लिस्ट जी आहे ती नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट लिस्ट. आता ही लिस्ट कोणाची आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा फॉर्म रजिस्ट्रेशन केलेला आहे परंतु कन्फर्म केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांची यादी याच्यामध्ये आहे. तुम्ही जर आणखीन अशा प्रकारे कुठला तुमचा फॉर्म कन्फर्म केला नसेल तर तुमचं नाव या यादीमध्ये असणार आहे आणि या विद्यार्थ्यांचा समावेश हा फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये होणार नाही. यांना आता थर्ड राऊंड मध्ये चान्स मिळणार आहे. तर इथं पुढे डिटेल दिलेला आहे, फिल टिल क्वालिफिकेशन मार्क्स डिटेल्स. यांनी फक्त क्वालिफिकेशन मार्क्स पर्यंत भरलेला आहे. यांनी फोटो आणि साइन अपलोड इथपर्यंत त्यांचा फॉर्म भरलेला आहे आणि पुढं ते भरू शकलेले नाहीत, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा अर्धवट राहिलेला आहे. तर त्यामुळं हे नॉट कन्सिडर्ड विद्यार्थ्यांची यादी आहे. दुसरी यादी जी आहे ती म्हणजे अल्फाबेटिक लिस्ट जम्मू अँड काश्मीर कॅन्डिडेट्स राऊंड फर्स्ट. तर हे काय आपल्याला लागू होणार नाही. जे जम्मू काश्मीरचे असतील तर ते यामध्ये क्लिक करतील. तिसरा आहे अल्फाबेटिक लिस्ट ऑफ OMS कॅन्डिडेट राऊंड फर्स्ट. जे महाराष्ट्र राज्य व्यतिरिक्त जे बाहेरच्या राज्याचे विद्यार्थी आहेत, कारण लॉ साठी महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी बाहेरच्या राज्याचे देखील लोक येतात, विद्यार्थी येतात. मग कुणी आसामचं असेल, कोणी गुजरातचं असेल, कोणी दिल्लीचं असेल, इतर राज्यामधून ते महाराष्ट्रामध्ये येतात. तर अशा विद्यार्थ्यांचं नाव हे OMS मध्ये येणार आहे. OMS याचाच अर्थ अदर दॅन महाराष्ट्र स्टेट आणि आपल्याला जे पाहायचं आहे ते अल्फाबेटिक लिस्ट ऑफ MS कॅन्डिडेट्स राऊंड फर्स्ट. म्हणजे महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ज्यांचं कॅन्डिडेट टाइप A आहे, अशा विद्यार्थ्यांनी यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर एक मोठी लिस्ट तुमच्या समोर ओपन होणार आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ही लिस्ट कॉम्प्युटरवरती वगैरे आपल्याला ओपन करून घ्यायची आहे आणि आपलं नाव या ठिकाणी शोधायचंय किंवा इथे ऍप्लिकेशन आयडी न देखील तुम्ही शोधू शकता. तर याच्यामध्ये सर्व डिटेल तुम्हाला पाहायला मिळत असतील. पहा, ऍप्लिकेशन आयडी आहे, त्यानंतर कॅन्डिडेट नेम आहे, जेंडर आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, कॅटेगरी आहे, प्रिव्हियस कॅटेगरी वगैरे इथे दिलेलं असेल तर ते पण असेल. कॅन्डिडेटचे टाइप या ठिकाणी दिलेला आहे. मायनॉरिटी असेल तर येस, नसेल तर नो आहे. असेल तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी, लिंग्विस्टिक मायनॉरिटी बुद्धिस्ट हे आहे. तुम्ही मायनॉरिटी मध्ये असाल तर तुमच्याच नावासमोर हे येस आलेलं आहे का, कुठल्या मायनॉरिटी मध्ये आलेलं आहे हे तुम्हाला चेक करून घ्यायचंय. फिजिकली हँडिकॅप्ड असेल तर इथे येस यायला पाहिजे, नसेल तर तुम्ही ग्रॅमर्स मध्ये ते करेक्शन करून घेऊ शकता. हे एक्स सर्व्हिसमन वगैरे जे आहे किंवा ऑर्थॉन आणत असाल तर ते इथं आलेलं आहे का पहा. तुमचा सीईटी रोल नंबर इथे आलेला असेल, सीईटी ला किती पर्सेंटाइल पडलेले आहेत हे रॅन्डमली या ठिकाणी दिलेलं आहे. इथे काय म्हणजे सिरियल वगैरे रँक वगैरे नाही किंवा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर नाही. हे तुमच्या नावानुसार इथं पर्सेंटाइल इथं आलेले आहेत. म्हणजे 81 झाल्यानंतर त्यानंतर खाली उतरता क्रम वगैरे असं काही नाहीये. त्यानंतर HSC, SSC पर्सेंटेज आहेत आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट स्टेटस इथं दिलेलं आहे. आता इथे जर तुम्ही पाहत असाल शेवट कॉलम मध्ये डॉक्युमेंट स्टेटस जे आहे ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फर्म्ड आहे आणि काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा रिमार्क आलेला आहे. ज्यांचं डॉक्युमेंट ऑल राईट आहे, सर्व ओके आहे, कन्फर्म झालेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डन झालेला आहे, तर कन्फर्म असा ऑप्शन इथं रिमार्क दिसेल. तर बाकीची माहिती सर्व चेक करून घ्या, ती बरोबर असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाहीये. आता तुम्हाला डायरेक्टली ऑप्शन फॉर्म जेव्हा सुरू होईल तेव्हा ऑप्शन भरून घ्यायचे.
पण ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा ऑप्शन बऱ्याचशा ठिकाणी आलेला आहे पहा, यांच्या नावासमोर पण तसंच आहे. आणखीन तुम्ही खाली गेलात तर बऱ्याचशा नावासमोर कन्फर्म्ड आणि बऱ्याचशा नावासमोर असं डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी ऑप्शन आलेला आहे. याचाच अर्थ तुमच्या फॉर्म मध्ये काही ना काही त्रुटी राहिलेल्या आहेत. पार्शियली व्हेरिफाईड असेल किंवा एखादं डॉक्युमेंट हे तुमचं रिजेक्ट झालेलं असणार आहे. तर मग आता अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, ऍज पर कॅप शेड्यूल उद्यापासून म्हणजेच 25/7/2025 ते 27/7/2025 हा रिसॉल्विंग ग्रॅव्हन्स पिरियड असणार आहे. तर तुम्ही तुमचा फॉर्म इथं एडिट करू शकता आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं स्टेटसमध्ये डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी आहे किंवा पार्शियली व्हेरिफाईड आहे, एखादं डॉक्युमेंट रिजेक्ट झालंय, तर त्यांना या अगोदर ते एडिट करता येत नव्हता फॉर्म. परंतु 25 ते 27 या 3 दिवसामध्ये म्हणजेच उद्यापासून 27 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म हा एडिट करू शकता. हा तुमच्याकडं शेवट चान्स असणार आहे. आणि एकदा का तुम्ही हा फॉर्म एडिट करून या ठिकाणी सबमिट केला, तर त्यानंतर फायनल लिस्ट जी असणार आहे ती 30/7/2025 ला सायंकाळी 5 नंतर पब्लिश होईल आणि त्या राउंडमध्ये त्या लिस्टमध्ये तुमच्या नावासमोर चेंजेस होऊन आलेले असतील आणि मग तुम्हाला 1/8/2025 ते 3/8/2025 या वेळेमध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 6/8/2025 रोजी तुम्हाला एखादं कॉलेज मेरिटनुसार अलॉट होऊ शकतं. तर मित्रांनो, हे एक महत्त्वाचं अपडेट होतं. तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.